स्वामी म्हणतात, बाळा काळजी करू नको, हे दिवस सुद्धा लवकर जाणार आहेत. तुझा आमच्यावरती विश्वास आहे ना? मग काळजी करणे सोड आणि नामस्मरण कर आणि या संदेशाला पूर्ण ऐक. येत्या काही दिवसात तुझ्या घरी एक मोठी बातमी येणार आहे. ती बातमी ऐकून तू आनंदित होशील. वाईट प्रसंगात सर्वच साथ सोडतात, फक्त स्वामीच आहेत जे आयुष्यभर सावलीसारखे सोबत असतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तू तुझी सहनशक्ती संपवली आहे तिथून साथ देणार आहे मी. काळजी करू नको, येत्या काही तासात तुला एक चांगली बातमी मिळणार आहे. तुझा त्यावर विश्वास असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप कर. स्वामी म्हणतात, आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टीचा त्याग पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्यांना फायदा. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायला जास्त भाग्यच लागतं. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, जे व्यक्ती तुम्हाला वाईट काळात सोडून गेले त्यांच्याकडे आयुष्यात कधीच लक्ष देऊ नका. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट असेल तर आयुष्य कुठूनही मार्गी लागतं. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय देतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच आपले परिचय देतील. आपण आपले कर्म करत राहिलं पाहिजे. कर्माचे योग्य फळ आपल्याला नक्की मिळतं. प्रेम, विश्वास आणि त्याग, समर्पण या 4 गोष्टी फक्त त्या व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जी आपल्या पाठीशी आपल्या प्रामाणिकपणे साथ देते. ज्याला समजतं त्याला सांगायचं, ज्याला समजत नाही त्याच्या पुढे वेळ वाया घालून काहीही अर्थ नाही. अशा व्यक्तींना टाळायचं. खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारतील, वर्तमान काळासकट पाठराख करतील आणि भविष्यात तुम्हाला धीर आणि प्रेम देतील. स्वामी म्हणतात, शोधत असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुमचा वापर करणारे तुमचा शोध घेत येतील. तू आता काळजी करणे सोड, तू आता तुझा विचार कर. आत्तापर्यंत तू लोकांचा खूप विचार केला आहे, पण काय, प्रत्येकाने तुझी साथ सोडली. प्रत्येकाने वाईट काळात तुला धोका दिलाय. तरीही आता त्यांच्या मागे लागून तू पुन्हा आपला वेळ वाया घालतोय. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात. म्हणून डोकं टेकवण्याकरिता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरिता योग्य खांदा निवडा. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे कडू सत्य आहे. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्ये असली पाहिजे. आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं जवळचीच असतात, हे सत्य आहे आणि आजही तितकंच कडू आहे. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण तो एकच समर्थ आहे जो आयुष्यभर सावलीसारखा सोबत असतो. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा.
ज्यांनी आजवर इथवर सुरक्षित आणला आहे ते पुढेही नेतील. फक्त विश्वास ठेवा. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठेही कसेही द्यावे नाम, उपस्थित असताना स्वामी पाठीशी ठाम. शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासली नसती. सर्व काही सांगता आले असेल तर भावनाची किंमत उरली नसती. आयुष्यामध्ये भावनांची ही एक वेगळी किंमत आहे, शब्दांची ही एक वेगळी किंमत आहे आणि अश्रूंची ही वेगळीच किंमत आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांना कधीही विसरू नका. स्वतःसाठी जसे आहोत तसे राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पलटता तो कधी तुम्हाला सोडणार नाही आणि एखाद्याने विश्वासघात केला तर तो आयुष्यभर तुमची साथ देईल की देणार नाही हे सुद्धा सांगता येत नाही. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील, कारण देवाला दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत देतो. आयुष्य हे एक चक्र आहे, तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून काय वागता, नेमकं कुठं वागता आणि कसं वागता हे थोडं लक्षात असू द्या. कारण पुन्हा एकदा ते प्रत्येक वस्तू जे तुम्ही प्रत्येकासोबत केली आहे ते प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत नक्की होणार. विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. वेळ काढून बोला, कारण वेळ घालण्यासाठी बोलणं एवढं फरक समजला जातो. हे आयुष्य आहे, येतं काहीही कळत नाही. मनासारखं कोणाला जगता येतं का? परिस्थितीनुसार जगावं लागतं. मनासारखं जगायचं असेल तर आयुष्यभर मेहनत करावी लागते. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. स्वामी म्हणतात, तुम्ही न मागता सर्व काही तुम्हाला दिलं तर तुम्हाला आयुष्याची खरी किंमत, कष्टाची खरी किंमत आणि एखादी गोष्ट नसली की काय होतं याची खरी जाणीव कधी कळणारच नाही. कपाळावरील रेषेत भविष्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामाच्या धारात भविष्य शोधा. जेव्हा आयुष्यावर धाराच्या जागी घामावरती विश्वास बसेल तेव्हा यश आपोआप मिळेल. दुःख भोगणारा पुढे जाऊ सुखी राहतो, पण जो आयुष्यात दुःख देणारी कधी सुखी होऊ शकत नाही. आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती जर तुम्हाला दुःखच देत असेल तर ती आयुष्यासाठी धोकादायक आहे असं समजा. प्रत्येक वेळेस एखादी व्यक्ती दुःख देईल हे सुद्धा चांगलं नाही. काही लोक जाणून बुजून तुम्हाला त्रास देत असतात. जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठा फरक आहे. दाखवणं आणि असणं या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. तुमचा जीव तिथंच गुंतवून जातोय जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची गरज असेल. आजच्या अंतर्मनाचा स्वाद हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसंच नामात सर्व कृपा ढवळलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नामस्मरण करावं लागेल. बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आयुष्याला आधार पाहिजे. धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टी दुःख जाणवत नाही. लक्षात ठेवा, ज्या घरात एकतर भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरात सर्व कुटुंबियांना केवळ त्यांच्यामुळे आयुष्यात चांगले अनुभव येतात. आयुष्य हे एक असा वस्तू आहे जे आपल्याला आयुष्य वस्तू समजून खेळतो, पण या आयुष्यात स्वतःला एवढं सिद्ध करा की तुमचा खेळ खेळण्याआधी लोक खूप विचार करतील. स्वामी म्हणतात, नामस्मरणात ताकद आहे. नामस्मरण केल्याने एक दिशा मिळते
माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेतं. खोटं सहन करलं जातं. खोटं सहन केल्याने काहीही होत नाही. नेमकं खोटं कोण, का, कसं आणि कशाला बोलतंय याकडे लक्ष दिलंच पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा काळजी करू नको. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली, तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो, देवा मी जसा आहे तसाच बरा. चुकूनसुद्धा या माणसासारखं मला होऊ देऊ नको. आयुष्यात काही वेगळं करावं लागतं काही पुढे जाण्यासाठी. कदाचित तुम्हाला वाटत असेल की स्वामींचा हा संदेश काहीतरी वेगळा आहे, पण स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवून माझे संदेश ऐकेल, माझे नाम स्मरण करेल, त्याच्या आयुष्यात मी सदैव चांगल्याच गोष्टी घडवणार.